उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत वाढत आणि वाढतच चाललेला आहे। त्याचकरता आपण कोकणातील सुप्रसिद्ध असलेली सोलकढी तयार करणार आहोत। ही सोलकढी शरीराला थंडावा तर देतेच, त्याचबरोबर ही पाचक सुद्धा आहे आणि पित्तशामक सुद्धा आहे। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही सोलकढी पिणं अतिशय फायदेशीर आहे। अशी ही तळ कोकणातील पारंपरिक पद्धतीची सोलकढीची ही रेसिपी तुम्ही पाहिली ना की बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सोलकढीसाठी विशेषतः नारळ लागतो आणि मी हा नारळ असा काप करून घेतलेला आहे आणि या नारळाचा जो पाठीचा काळपट भाग असतो की नाही तो सगळा काढून घ्यायचा। कारण आपण कोकणामध्ये काय करतात, वेळीने हा नारळ खवला जातो, ज्यामुळे काळपट भाग येत नाही आणि काळपट भाग घेतल्यामुळे काय होतं तर सोलकढीचा रंग ना थोडासा काळसर येतो। त्यामुळे नारळ एकतर खोवून घ्या किंवा मग त्याचा पाठीचा भाग काढून मग त्याचे असे काप तयार करून घेतले तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मात्र आवर्जून घालात, कारण जिरे हे पाचक असतं, तसंच शरीराला थंडावा सुद्धा देतं, त्यामुळे जिरं हे घालायचंच। त्यानंतर इथे आपण या मिरच्यांचे तुकडे घेतलेत। या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, त्यामुळे 2 घेतलेले आहेत। तिखटाची मिरची असेल तर 1च घ्या आणि जर कोणी लहान मुलं पिणार असेल तर अगदी अर्धी मिरची वापरली तरीही चालेल। हा नारळ जो मी घेतला आहे ना तो अगदी कवळा नारळ घ्यायचा, म्हणजे याचा जो रस निघतो किंवा नारळाचं जे दूध निघतं ते गोड निघतं आणि मग आपल्याला यामध्ये साखर घालण्याची गरज लागत नाही। पण नारळ जर गोड नसेल तर मात्र थोडीशी चमचाभर यामध्ये साखर घातली तरीही चालेल। आणि लसूण ना मी अगदी लहान लहान पाकळ्या आहेत, त्यामुळे 5-6 घेतलेले आहेत, पण मी तुम्हाला प्रमाणात 3च सांगितल्या। मध्यम आकाराच्या असतील तर 3च घाला। आणि अर्धा ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे। थोडंसं हे फिरवून घेणार, अर्धवट फिरवलं की पुन्हा 1 ग्लासभर पाणी घालणार आणि मग पुन्हा अगदी बारीक हे फिरवून घेणार आहे। बघा, साधारण मी 1 ते सव्वा ग्लास इतकं एकंदर पाणी घातलं आणि हे चांगलं असं मिक्सरला फिरवून घेतले। फक्त सुरुवातीला घालायचं नाही तर सगळं पाणी मिक्सर मधून बाहेर येतं। त्यानंतर आता एक पातेलं घ्यायचं आणि त्यावर ना आपल्याला एक सुती कापड घालायचं आहे। हे जे आपण नारळाचं दूध आहे ना ते असं या कापडाने गाळून घेणार आहोत। गाळणीने गाळलं तर काय होतं, बऱ्याचदा जो नारळाचा चोथ्याचा जो भाग आहे ना तो सगळा गाळणीने बारीक बारीक कण सगळे सोलकढीमध्ये येतात आणि मग पिताना ती छान अशी एकसंध सोलकढी वाटत नाही। म्हणून हे असं कापडानेच वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे की जेणेकरून नारळाचं दूध अगदी व्यवस्थित मस्त असं घट्टसर निघतं आणि खोबऱ्याचे छोटे छोटे जे कण असतात ते सुद्धा येत नाहीत। त्यामुळे असं हे या पद्धतीनेच गावाकडे तर असंच कापडानेच पिळून घेतात की जेणेकरून चोथ्यामधला सगळा रस सुद्धा आपल्याला बघा असा घट्ट पिळता येतो। गाळणीने काही पिळता येत नाही, म्हणून ही पद्धतच वापरा। त्यानंतर जो आता आपला चोथा शिल्लक आहे की नाही तो चोथा आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। जरी आपण सगळा रस घट्ट असा पिळून घेतला असेल ना तरी सुद्धा यामध्ये थोडाफार रस असतो, म्हणून आता पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। एकंदर 2 ते सव्वा 2 ग्लास आपल्याला 1 नारळासाठी पाणी वापरायचं आहे, कारण मी घेतलेला नारळ बऱ्यापैकी मोठा होता। आता हे पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेतलं आणि हे पुन्हा आपल्याला जी प्रक्रिया आपण सुरुवातीला केली की नाही अगदी तसंच पुन्हा करायचं आहे। आताचा हा रस आहे ना तो तुम्हाला लक्षात येत असेल की बघा थोडासा ना पातळ आहे, म्हणजे यामधलं सगळा रस आता हा किंवा नारळाचं दूध हे निघून आलेलं आहे। आता आपल्याला हीच प्रक्रिया पुन्हा तिसऱ्यांदा करण्याची गरज नाहीये। चांगलं पिळून घेतलं, रस काढून घेतला की मग आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। असं सगळ्यात शेवटी मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज आपल्याला अचूक ठरवता येतो। आता इथे मी हे आगळ घेतलेलं आहे, कोकम आगळ म्हणतात याला। तर हे मी घरीच ताजं बनवलेलं कोकमाचं आगळ घेतलेलं आहे, पण जर तुमच्याकडे असं कोकमाचं आगळ नसेल तर मात्र थोडेसे कोकम गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि मग त्याचा सगळा चोळून चोळून किंवा कुस्करा करून करून अर्क काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला चोथा फेकून द्यायचा किंवा मग आपल्या तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी सुद्धा उपयोगी येतो। आता हे साधारण 1 ते 1.5 चमचा मी कोकम आगळ यामध्ये घातलेला आहे। विकतचं जर कोकम आगळ असेल ना तर मात्र तुम्हाला थोडंसं जास्तीचं घालावं लागेल, कारण ते तितकं अगदी असं घट्टसर नसतं। आणि ही आता आपली सोलकढी बनवून तयार झालेली आहे। यामध्ये छान असा मस्त मिरचीचा तिखटपणा अगदी हलकासा लागतो, लसणाचा फ्लेवर लागतो, थंडगार जिऱ्याचा स्वाद लागतो आणि थोडीशी वरून ना अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची।
कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण छान लागते आणि तिचा स्वादही छान येतो. म्हणून कोथिंबीर थोडीशी घाला, फार जास्त घालायची नाही. आणि मुळात म्हणजे ना, कोथिंबीरीच्या अगदी छोटी छोटी पानं असतात की नाही, तीच बारीक चिरून घालायची. देठाचा भाग शक्यतोवर घालायचा नाही, कारण मग सोलकढी पिताना ना सगळं तोंडामध्ये ते कोथिंबीर लागली जाते. आता ही आपली पाचक अशी थंडगार सोलकढी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होत असेल किंवा शरीरामध्ये उष्णता वाढली असं वाटत असेल, तर दुपारच्या वेळेस जेवणासोबत तुम्ही ही पाचक अशी सोलकढी पिऊ शकता. आमच्याकडे तर जवळजवळ आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही सोलकढी तयार केलीच जाते. अशी ही कोकणी पद्धतीची सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तसेच तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.